तर नमस्कार मित्रांनो, आजच्या परत एकदा नवीन छोट्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज चालत आपण म्हसल्याला, कारण आपल्याला मिरची सोडण्यासाठी खत आणणं होतं. तर तुम्ही म्हणता नेमकी रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता आहे, तरी तुम्हाला पुढं कळलंच तुम्हाला की नेमकी काय विषय येतं. तर मी चाललो एकटाच आहे, पण समोरून आपला मित्र असणार आहे सचिन दळवी सोबत. तर आपण सचिनच्या घरी चाललो, पहिले सचिन तिथून घेणार, त्यानंतर आम्ही दोघं जाणार म्हसल्याला. सचिन भाऊच्या घरी गेलो, सचिन भाऊ डायरेक्ट झोपेल होते. भाऊ सचिन भाऊ झोपातून उठलं, म्हटलं तुम्ही डायरेक्ट 5 मिनिटांमध्ये आंघोळ करा म्हणलं, आपल्याला डायरेक्ट 2 मिनिटात निघायचं आहे. नंतर काय मग सचिन भाऊ डायरेक्ट आंघोळ करून घेतली, कपडे घातले. नंतर मग त्यानंतर बाहेर येऊन पाहिलं, डायरेक्ट पाण्याचा मोसम तयार झाला होता. म्हटलं डायरेक्ट पाणी येतो काय करून, पण म्हटलं काय असं सचिन भाऊ आपल्याला डायरेक्ट जायचं म्हणजे जायचं. काय सचिन भाऊ म्हणते जायचं म्हणलं, काही विशेष नाही, बस डायरेक्ट गाडीवर 570 डायरेक्ट गाडी पळत होती आपली. मग काय आमच्या गप्पा झालं होते भाऊ, पण बारीक बारीक सुधरत होती. म्हटलं की एवढा विषय नाही, पाणी की येणार नाही, पण जे नव्हतं व्हायचं तेच झालं. आमच्या पुढे डायरेक्ट एवढं पाणी पडून गेला, पण बरं झालं आम्ही काही भिजलो नाही भाऊ. नंतर मग डायरेक्ट भिजले, काही थंडी वाजते डायरेक्ट मग करवणी. त्यानंतर आम्ही डायरेक्ट म्हसलं म्हणजे आलो, ज्या दुकानावर आम्हाला खत आणायला जायचं त्या दुकानचा आम्हाला पत्ता माहीत नव्हता. त्या डायरेक्ट आम्ही समोर येऊन गेलो, पण म्हटलं काही विषय नाही. नंतर मग थोडं पाहिलं तर दुकान मागं होतं. त्या मायाला विषय झाला माहिती का, डायरेक्ट रोडवर दुकान आहे आणि आम्हाला दिसलंच नाही. डायरेक्ट ते दुकान पडून गेलो आम्ही, पण नंतर मग पाहिलं मग दुकान मागं होतं. मग काय आलो डायरेक्ट दुकानमध्ये. विशाल भाऊ म्हटलं, मी आता डायरेक्ट आई करू नका, डायरेक्ट आपल्या मिरची लाईन तुम्ही डायरेक्ट 10 किलो खत मोजा म्हणलं. मग काय विशाल भाऊ डायरेक्ट 5-5 किलोचे 2 बाचके मोजले. असं नाही, आपल्या मावऱ्यामध्ये भरपूर खत आहे, पण ह्या खताची रेट एवढी भाई ना की मित्रांनो, ही कोणती ऍड नाही किंवा परमिशन करत नाही. मी स्वतः माझ्या घरच्या मिरचीला सोडलं आणि रिझल्ट एकदम खतरनाक आहे. तर मित्रांनो, हे खत घेतलं मी डायरेक्ट 3700 रुपयाचं. खत आहे ना थोडं महाग आहे, पण रिझल्ट एवढे खतरनाक आहे ना, तुम्ही थोड्यामध्ये 100% 5 ते 6 क्विंटलचा 100% फायदा होईल तुमचा. काय त्यानंतर गप्पा मारता मारता जाम मध्ये आलो. नंतर काय आपले सचिन बोलतील सोडून दिलं. नंतर काय आपले बाचके पहिले मध्ये होते, आता आपण समोरून घेतले. नंतर निघालो आपण घराच्या दिशेने. तर तुम्हाला तर माहिती आपल्या घराचा रस्ता एकदम खतरनाक. काय मी चाललो होतो तेवढ्यामध्ये आपल्या डोंबळे अंकाला समोरून, डोंबळे अंकाला डायरेक्ट टाटा बाय गेला. म्हटलं भेटा तुम्ही मावऱ्यामध्ये, डायरेक्ट तुम्हाला चहा पाजणं पडणार राहत आपल्याला. आपल्या घराकडे रस्ता नाही, डायरेक्ट इंटरनॅशनल हायवे समृद्धी महामार्ग पण कमी याच्या पुढं. डायरेक्ट माहिती का एवढे खड्डे एवढं गारांटी, तरी बी आपली गाडी माहिती का हारणे होत्या रस्त्यानं. नंतर काय घरी खतगीत सोडून दिलं. नंतर डायरेक्ट डब्बा घेतला, डायरेक्ट निघलो दुकानच्या दिशेने. मग काय रस्त्यात आपल्याला 2 मित्र भेटले. त्याला म्हटलं 100 तिकीट लागलं, म्हणलं मावारीपर्यंत यायचं. ते म्हटले माझ्याकडे पैसे गिशेत नाही, पण आम्ही तुम्हाला दोघांना पण फॉलो करेल. म्हटलं काही विषय नाही, मग फॉलो करेल. म्हणलं तर पैशाची गरजच नाही आपल्याला. मग काय झालं, शाळाच्या गेटवर सोडलं. नंतर आलो दुकानला, दुकानला आले, डायरेक्ट अगरबत्ती दिवा लावून घेतला, राहिलेले कालचे कामं करून घेतले. आणि मग डायरेक्ट विशाल भाऊच्या दुकानकडे गेलो. डायरेक्ट चोरून चिवडा खात होते. मग यार म्हटलं चिवडा तुम्ही खवरले, पण मला बोलवले तुम्ही, याची दंड तुम्हाला लागेल म्हटलं. मग काय चिवडा खाऊन घेतला, त्याच्याकडून फुकट जा पिऊन घेतला. नंतर काय शिवाजी मी आणि आपले सचिन भाऊ निघलो डायरेक्ट व्हिडिओ काढायला. तरी गेलो डायरेक्ट लोकेशनवर, सचिन भाऊची मस्त कडक व्हिडिओ काढून घेतले. नंतर काय मित्रांनो, टाइम तर भरपूर झाला होता. म्हटलं आज जाऊ द्या, आज टाइम झाला, निघू म्हटलं आता घराकडं. तर मित्रांनो आता आम्ही निघलो घराकडं. तुम्ही पण काय करा म्हटलं, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्यानंतर आता आम्ही आलो जवळ. तर मित्रांनो आजच्या एवढंच आहे. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू केलं. आता तुमच्या हॉल सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करून घ्या.